आहे दीदी. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग. तर कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर बघा, सुंदर सुखाच्या सुंदर अशा शुभेच्छा. आज आहे संडे. खरं तर संडे म्हटल्यावर सुट्टी असते, पण आपल्या स्त्रियांना कुठं सुट्टी असते, नेहमीच तर काम असतं. त्याप्रमाणे बघा, माझं आजचं रुटीन बऱ्यापैकी स्टार्ट झालं होतं. सकाळी छान उठून आंघोळ वगैरे करून घेतली, छान फ्रेश झाली. त्यानंतर मग देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग चहा करायला ठेवला होता. मला तोपर्यंत सध्या ना मुलं दोन्ही पण माझ्यासोबतच उठत आहेत. त्यामुळे जरा सकाळची खूप जरा चिडचिड होऊन जाते, कारण सोबतच सगळं करायचं म्हणलं तर मग होत नाही का. त्यांची सारखं हे दे ते दे चालू राहतं आणि मग घरातली कामं सगळंच धावपळीचं होऊन जातं. खरं तर सकाळचं थोडं लवकर उठायचं म्हणलं तरी पण होत नाही. म्हणजे मुलं कशी दोन्ही बाजूला चिटकून झोपतात. मग थोडं जर आपण हललं तर लगेच ते आपल्याबरोबरच उठतात. अशा प्रकारे माझं झालं आहे सध्या. खरं तर या मुलांचंच म्हणजे विश्व माझं झालं आहे. कुठं ना जाता येते ना राहता येते, अशातला प्रकार झाला आहे. आणि पटपट आवरायचं म्हणलं तरी पण होत नाही. म्हणजे सारखं कंटिन्यू मुलं 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 असंच होऊन गेले. तुमचं पण नक्कीच झालं असेल. तर बघा, सकाळचं माझं मॉर्निंग रुटीन होतं. माझ्याबरोबरच मग मुलं पण उठली होती दोन्ही पण. मग आर्यनला पाणी द्यायचं असतं. सकाळ मी त्याला पाणी देते पहिला, त्यानंतर मग चहा वगैरे देते. त्याप्रमाणे मग त्याला ग्लासमध्ये पाणी घेतलं, मला दीदीला दूध घेतलं होतं आणि मला चहा घेतला. अशा प्रकारे आम्ही तिघांचं रुटीन चालू होतं. आर्यनचे पप्पा काय त्यांची आंघोळ वगैरे झालं तर नंतर ते काही चहा पित नाही, त्यामुळे त्यांचं काही एवढं हे होत नाही. मग आमच्या तिघांचं असं रुटीन चालू झालं होतं. त्यानंतर मग पटपट त्या दोघांना पण थोडं थोडं खाऊ घातलं आणि नंतर मग भाजी बनवायला घेतली होती. तर बघा, रात्री खरं तर उद्याची भाजीची सुरुवात ही काल संध्याकाळपासूनच झालेली असते. त्याप्रमाणे मग संध्याकाळीच ना थोड्या मटकी, हरभरा आणि वाटाणे भिजाई घातले होते, एकत्र करून भिजाई घातले होते. ते छानपैकी भिजले होते. त्यानंतर मग त्याची भाजी बनवायची म्हणून मग पटपट कांदा कट करून घेतला, लसूण वगैरे सोलून घेतला आणि लसूण थोडंसं ठेचून घेतला आहे. त्यानंतर मग भाजीला टाकायचं होतं म्हणून कोथिंबीर वगैरे कट करून घेतली. कांदा जरा तिखट असल्यामुळं ना डोळ्यातून पाणी येतं. खरं जर कांदा चिरायलाच नको वाटते, कारण खूप तिखट कांदा आहेत. आणि ते कसं एकदमच आणल्यामुळं पण पटपट हे होते ना, एकदम 5-7 किलो असे घेतले होते. त्यामुळे जरा ते तिखटच आहेत आणि कांदा सोलताना जरा त्रास होतो. मग ते करायला नको वाटतं, पण ते करणं आवश्यकच असतं ना. मग त्याप्रमाणे मग बघा, कोथिंबीर वगैरे सोलून घेतली आणि त्यानंतर मग भाजीला फोडणीला पटकन टाकून घेतलं. मग भाजी शिजेपर्यंत दोन्ही मुलांना आंघोळ्या वगैरे घालून घेतल्या. अशा प्रकारे माझं आजचं रुटीन होतं. तर भाजी अगदी छान पद्धतीने मी बनवून घेतली होती. अगदी मोड्याची भाजी ना किती खावी अशी होती. अशा प्रकारे जर एकत्र भिजत टाकलं ना, खूप आवडते. आर्यनच्या पप्पांना तर खूप आवडते. अगदी ना त्यांची अर्धी भाकरी एक्स्ट्रा जात असते जेव्हा मी अशी भाजी बनवते तेव्हा. तर बघा, भाजी बनवण्यासाठी ना कढई वगैरे गॅसवर ठेवली होती. त्यानंतर मग छान तेल 2 पळ्या तेल टाकलं. त्यानंतर मग त्यात थोडंसं जिरं ॲड केलं. तर जिरं छान फुललं की त्यानंतर लसूण वगैरे ॲड केला. कांदा लालसर होईपर्यंत थोडा भाजून घेतला आणि त्यानंतर मग रात्री भिजत घातलेले मटकी आणि वाटाणे आणि हरभरा असे एकत्र मिळून थोडंसं 1-2-3 मिनटं छान असं परतून घेतलं. म्हणजे भाजून घ्यायचं, म्हणजे आणि पटकन शिजला पण जाते आणि चवीला खूप छान होतं. अशा प्रकारे भाजी जर बनवली तर अशा प्रकारे भाजी वगैरे बनवून घेतली होती. त्यानंतर बघा,
खरं तर हे सगळं करायला ना मला 10च वाजले होते, कारण उठायला जरा वेळ झाला होता. आणि त्यानंतर मग सगळं करायचं म्हणलं तर खूपच वेळ झाला होता. मग तरी पण पटपट पटपट करून घेतलं कांदा भाजीपर्यंत. मग कोथिंबीर कट करून घेतली, कारण कोथिंबीर जर अगोदर कट करून ठेवली ना ती काळी पडते, म्हणून अगोदर कट करते, म्हणजे जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच पटकन कट करून घेतली जाते. तर अगदी थोडंसं मी भाजीला होईपर्यंत केलं आणि त्यानंतर त्याला बाकीच्याला मोड येण्यासाठी ठेवले, म्हणजे उद्या परवा त्याची भाजी छानपैकी मोड येतात आणि त्याची भाजी बनवता येते. किंवा मुलांना असं नुसतंच हळद मीठ लावून भाजून दिलं तरी पण मुलं खूप छान पद्धतीने खातात बघा अगदी. आणि ते पौष्टिक असतं ना, त्यामुळं मग मुलांना अशा प्रकारे जर खाऊ घातलं ना खूप छान होतं. अगदी बघा आपण जेव्हा अंगणवाडीत असायचो तेव्हाची तशा प्रकारे अंगणवाडीचा आहार असायचा बघा, अगदी छान टेस्ट मस्त येते. आणि त्या प्रकारे मग मी मुलांना पण करून देते. अशा प्रकारे राहतं. अशी छान प्रकारे ना थोडं भाजून घेतलं 1-2-3 मिनटं. आणि त्यानंतर मग लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले बघा, अगदी छान पद्धतीने माझी भाजी तयार होती. त्यानंतर बघा मी भाकरी बनवायला घेतल्या होत्या. तर बघा पटपट असे बाजरीच्या भाकरी 1-2-4 बनवून घेतल्या. त्यानंतर मग आर्यांच्या पप्पांना जायचं होतं, म्हणून मग त्यांनी जेवण घेतलं आणि ते गेले. त्यानंतर मग माझं रुटीन होतं मुलांना जेवायला वगैरे घालायचं होतं. मग अशा प्रकारे तसं तर खरं तर बाकीची कामं अजून खूप शिल्लक होती, पण ठीक आहे. म्हणजे त्यानंतर मग एकदा स्वयंपाक झाला का नंतर निवांत राहतं ना बघा. तर माझा आर्यन उशीर झाला होता, त्याला खूप भूक लागली होती, म्हणून मग त्याला मी फरसाणा खायला दिला होता. माझी भाकरी बनवून तर मग तो फरसाणा खात बसला होता. अशा प्रकारे माझं नियोजन होतं. तर बघा खरं तर ना मनात एक सतत खंत लागून राहते ना, म्हणजे मुलांमुळं कुठं ना जाता येते ना राहता येते. अशा प्रकारे माझं खूप व्यस्त आयुष्य झालं आहे ना. कुठं खरं तर सगळ्यांना असं वाटते की हे फक्त आपलंच बघतायत, पण तशा प्रकारे नाही. कारण दोन्ही मुलं सोबतच मोठी होत असल्यामुळं ना जरा धावपळ होते आणि कुठं जायचं यायचं म्हणलं तर होत नाही. कारण लहान मुलं किती दमवतात हे समजू शकता. ज्याच्या घरी लहान मुलं आहेत ना त्यांना नक्की ते समजत असेल की किती मुलं दमवता राहतात. मग अशा प्रकारे झाले. बघा माझा सक्का चुलता ना अगदी 1 वर्ष झालं म्हणजे ते देवाघरी केले, पण त्यानंतर म्हणजे माझी डिलिव्हरी होऊन 4-5 महिने झाले होते, त्यावेळेस ते एक्सपायर झाले होते. मग त्यावेळेस पण मी पुण्यातच होते. मग पुण्यातून गावी जाणे ते काही मला आणि एवढं लहान मूल घेऊन जायचं शक्य नव्हतं, कारण त्यावेळेस पण खूप पाऊस पडत होता आणि गाव कसं खूप लांब असल्यामुळं अगदी सोलापूर आणि पुणे किती डिस्टन्स आहे आणि एवढं घेऊन जायचं शक्य नव्हतं. मग त्यावेळेस पण घरातली सगळीच आई दादा वगैरे सगळीच म्हणली होती की नको यायला, म्हणजे एवढं लांब अंतर घेऊन एवढं लहान मूल घेऊन परत जायचं म्हणलं तर शक्य होत नाही ना. मग खरं तर मुलांमुळं ते शक्य होत नाही. मग अशा प्रकारे आता पण होतं कसं बघा. आता म्हणजे वर्ष झालं ना, मग वर्ष झाल्यानंतर फुलं वगैरे असतात. मग आता पण घरातली नेमकी फॉर्मॅलिटीज करतात, कारण लहान मुलं घेऊन जायचं म्हणलं तर शक्यच नाही ना. आणि आता सध्या बाहेर पण खूप पाऊस चालू असल्यामुळं ते शक्यच होत नाही. म्हणजे झालं आहे कसं, मुलांमुळं फक्त फॉर्मॅलिटी चालू झाली. घरातले पण आपल्या फॉर्मॅलिटीज, सासर माहेर पण दोन्ही पण फॉर्मॅलिटीज करते. नुसतं सांगायचं कर्तव्य, आम्हाला काही जाणं पण होत नाही आणि काहीच नाही. अशा प्रकारे जेवण झालं आहे खरं तर. तर असं तर बघा अशा प्रकारे माझं आजचं नियोजन होतं. आय होप तुम्हाला पण माझा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय. एन्जॉय करा. दादा आमचं सांगतोय बघा एन्जॉय करा म्हणून.
आज संडे आहे ना बा, हा यार, पार्टी करायची. हा पार्टी करायची. आणि काय असतं, काय फिरायला जायचं आहे ना. फिरायला जायचं. आणि पाऊस चालू आहे, काळजी घ्या पाऊस चालू आहे. म्हणायचं. ठीक आहे. आणि बबल बी खेळून घेतले होते. ठीक आहे. बबल्स खेळून घेतले. बरं ठीक आहे. चला, ओके, बाय बाय.